क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा, फूले के सम्मान में, सावित्रीबाई के सम्मान में, रमाबाई के सम्मान में, बाबा साहब के सम्मान में, बाबा तेरा मिशन अधूरा। जनतेला आवड मी विश्रांती झांबरे, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, नागपूर जिल्हा महिला अध्यक्षा। 18व्या शतकामध्ये ज्या वेळेला महिलांना घराच्या बाहेर निघता येत नव्हतं, अस्पृश्यांना हौदाला हात लावता, पाण्याच्या हौदाला हात लावता येत नव्हतं, त्यावेळेला महात्मा ज्योतिबा फुलेंनी महिलांच्या शिक्षणासाठी, अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी शाळा काढल्या, पाण्याचे हौद मोकळे करून दिले, महिलांचा केशवपन होऊ नये म्हणून नाव्यांचा संप करून आणला, विद्वांना मुलं होत असतील तर त्यांना आत्महत्या करावी लागू नये म्हणून त्यांनी पंढरपूर येथे आश्रम काढला। अशा तऱ्हेनं महात्मा ज्योतिबा फुलेंचं कार्य अफाट आणि अथांग आहे, पण त्या कार्याचं आज देखील सरकार काही दखल घेत नाही आणि पाहिजे त्या प्रमाणामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंच्या कार्याचा प्रसार होत नाही। ऐरागैरा लहान लहान कार्याचा प्रसार होतो, पण महात्मा ज्योतिबा फुलेंना जे कार्य 18व्या शतकात केलं ते कार्य सरकार आता पण करू शकत नाही। एकट्या माणसानं जे करून दाखवलं ते भारताचं सरकार करू शकत नाही। आज पण महिलांवर अत्याचार होतात, पण त्या काळामध्ये 18व्या शतकामध्ये महिलांवर अन्याय होऊ नये, अत्याचार होऊ नये म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंनी, सावित्रीबाई फुलेंनी विधवा आश्रम काढले, नाव्यांचा संप करून आणला, महिलांना शिक्षण दिलं, त्यांच्यासाठी आश्रमाची व्यवस्था केली। आणि एवढंच नाही तर आज आपण पाहतो कोविड झाला तर सरकार घरात तात लपलं, पण सावित्रीबाई फुलेंनी कोविड त्या काळामध्ये होता, प्लेगची साथ आली तर प्लेगच्या साथीमध्ये सावित्रीबाई फुलेंनी प्लेगच्या रुग्णांना सेवा केली, त्यांना आणलं, त्यांची सेवा करता करता त्यांनी आपले प्राण अर्पण केले। एवढं अथांग अफाट कार्य महात्मा ज्योतिबा फुलेचं, सावित्रीबाई फुलेचं आहे। त्यांना प्रणाम करण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत, त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही इथं आलो। सावित्रीबाई फुलेंचं, महात्मा ज्योतिबाराव फुलेंचं कार्य इतकं अफाट आहे, त्या काळामध्ये समाजाचा विरोध पत्करून, लोकांचा विरोध पत्करून, आई वडिलांचा विरोध पत्करून त्यांनी समाजासाठी कार्य केलं, त्यांना मारेकरी पाठवले तरी ते काम करत राहिले। ते एवढं मोठं काम त्यांनी आयुष्यभर केलं, आयुष्याच्या शेवटपर्यंत केलं, तर त्या कार्यासाठी त्यांना भारतरत्न काय विश्वरत्न मिळाला तरी कमीच आहे असं आम्ही सांगतो। भारतरत्न मिळाला पाहिजे असं आव्हान करताना मेरा नाम पंजाबराव मेश्राम है। मैं बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी का एक कार्यकर्ता हूँ और जो हमारे रोल मॉडल है जैसे गौतम बुद्ध, महात्मा फुले, शाहू महाराज और बाबा साहब रोल मॉडल है। बाबा साहब ने महात्मा फुले जी को गुरु माना क्योंकि इससे विश्व रत्न ने, जिन्होंने दुनिया का सिंबल ऑफ नॉलेज कहा जाए, ऐसे व्यक्ति ने महात्मा फुले जी को गुरु माना है। तो इसलिए विशाल व्यक्ति को नमन करने के लिए हम लोग आए। इनकी 200वीं जयंती हम यहाँ जो है मना रहे हैं, तो उस जयंती के उपलक्ष्य में पूरे देश में एक मैसेज जाना चाहिए कि उनका जो संघर्ष था, इस देश में जातिवाद खत्म होना चाहिए, शूद्रों को उनके अधिकार मिलना चाहिए। इसलिए उन्होंने अविरत संघर्ष किया और उन्होंने ऐसे स्कूल खोला, शूद्रों के लिए खुलकर महिलाओं के लिए स्कूल खोले, जिसमें जो है स्वर्ण लोगों की महिलाएं भी वहाँ के पढ़ने लग गई और आज जो है ऊंचे पदों पे है। ये महात्मा फुले को श्रेय जाता है। आज जितनी भी महिलाएं हैं और बाबा साहब को श्रेय जाता है। बाबा साहब ने उसी नक्शे कदम पे हमको शिक्षा लेने का अधिकार दिया और बराबरी का अधिकार दिया और बाबा साहब ने उनको गुरु मानकर जो सम्मान दिया। मगर सरकार को सोचना चाहिए कि महात्मा फुले जी को जो है भारत
सर्वोच्च रत्न देकर उसका जो गौरवान्वित करना चाहिए और उनकी शिक्षा नीति जो है पूरे देश में फैलाने का काम करना चाहिए। और उसके लिए जो है बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी के माध्यम से एडवोकेट सुरेश मान्य साहब इसके तहत काम कर रहे हैं। त्यांनी आपल्याला टीआरसीच्या कार्यकर्त्यांनी आज ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराला मान्यता करून एक संसदीय राज्याचे भारत मिळाला पाहिजे यासाठी आवाज टाकलेलं आहे. आपण मान्यता दिली नाही प्रतिक्रिया जाणून घ्या. जरा पाहिजे बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचा मी नागपूर जिल्हाध्यक्ष आहे. बहुजन समाजात जन्मलेल्या संत गुरु महापुरुषांना माझा विनम्र अभिवादन. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्व देशवासियांना माझा हार्दिक शुभेच्छा. बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी निरंतर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व महापुरुषांच्या कार्यावर निर्धार करून आपलं काम करत आहे. आणि ज्या प्रकारे इथे छोटासा देश आहे बाजूला नेपाळ, त्या नेपाळ या देशामध्ये शिक्षाचं किती महत्त्व असतं ते आमच्या समोर दिसून गेलेलं आहे. सर्व शाळा सरकारी झालेल्या आहेत आणि सर्व सरकारी शाळांमध्ये मोठाचा मोठा मुलाचा मुलगा व लहानात लहान व्यक्तीचा मुलगा सर्वचे सर्व एकाच शाळेत शिकत आहेत. आणि या धर्तीवर माझी अशी डिमांड आहे की या भारतामध्ये सुद्धा त्या प्रकारची शाळा सुरू व्हायला पाहिजे. सर्वांना समान शिक्षण व्हायला पाहिजे, जेणेकरून या बहुजन पीडित शोषित लोकांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांचा हक्क त्यांना मिळाला पाहिजे. शिक्षण हा वाघिणीचा दूध आहे आणि ते महात्मा ज्योतिबा फुलेंनी शाळा उघडून सिद्ध करून दिल्या. कित्येक त्यांनी सामाजिक जे दुष्प्रथा होते त्या संपवल्या. पुन्हा एक दुसरी शेवटची गोष्ट ती म्हणजे जी वर्ण व्यवस्था होती ती वर्ण व्यवस्था संपवण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुलेने अहोरात्र काम केले. आणि त्या वर्ण व्यवस्थेमध्ये जे शोषित होते त्यांची एक सध्याच्या परिस्थितीमध्ये खूप मोठी शोकांतिका आहे. ती शोकांतिका अशी की ज्या शोषित लोकांचा जे ऱ्हास झाला, त्या शोषित लोकांचा ऱ्हास करणारे जे शोषित वर्ग होता त्या शोषित वर्गाचाच आज गुलाम झालेला आहे. हा शोषित वर्ग अतिशय वाईट स्थिती आहे. तर अशापासून मुक्ती करणं थोडं कठीण चाललेलं आहे आजच्या तारखेमध्ये. मी ही शोकांतिका व्यक्त करून मी सर्व बहुजनांना विनंती करेल की सर्व महापुरुषांच्या विचारधारेवर चालून या आपण ज्या शोषित आहोत त्याची मुक्ती करावी. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय, जय राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा फुले यांना भारतरत्न मिळाला पाहिजे असं आवाहन करताना या नागपूरच्या धर्तीवरून त्या लोकांच्या ठिकठिकाणापर्यंत आवाज दिला पाहिजे आणि शासन प्रशासनाची दखल घेऊन भारतरत्न मिळाला पाहिजे असं आवाहन केलं आहे. टीआरसीच्या कार्यकर्त्यांनी आणि त्यांनी सुद्धा मागणी केली आहे. रिपब्लिकन पार्टीचा अरे BRSPI है राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलांचा, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलांचा, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलांचा अरे BRSPI है भारतरत्न मिळालंच पाहिजे. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंना भारतरत्न मिळालंच पाहिजे. सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न मिळालंच पाहिजे. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंना भारतरत्न मिळालंच पाहिजे.